गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, आपल्या चॅनल मध्ये आपलं स्वागत. कोकणातील गणेश उत्सव म्हणजेच आनंददायी उत्सव, म्हणूनच गणपतीला सगळेजण गावाकडे धाव घेतात आणि गणपती बाप्पाचे आगमन, प्रतिष्ठापना, नृत्य, गाणे, पारंपरिक नैवेद्य अर्पण करणे यासारख्या भक्तिपूर्ण गोष्टींसाठी सर्वजण एकत्र येतात. गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल, आतुरता आणि मंगलमय तयारी हा सगळा सोहळा कोकणातील प्रत्येक घरात अनुभवता येतो. त्याच प्रकारे कोकणातील शिवडाव चिंचाळवाडी गावातील शिरसाट कुटुंबियांच्या घरी बाप्पाचे आगमन होत आहे आणि घरात एक वेगळीच लगबग सुरू झालेली आहे. दारात आंब्याच्या पानाचं तोरण, अंगणात रांगोळीचे ठिपके आणि घरात केळीचे खांब उभे राहतात. ही सारी तयारी असते आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची. कोकणी घरांमध्ये गणेशोत्सव म्हणजे नुसता सण नव्हे, तर तो एक सोहळा असतो. घरातले मोठे लहान सगळेच बाप्पाच्या स्वागतासाठी उत्सुक असतात. घराच्या मुख्य खोलीत जिथे बाप्पाची मूर्ती बसवली जाते त्या जागेची साफसफाई, सजावट, फुलांची आरास सगळं अगदी मनापासून केलं जातं. एकीकडे घरातला पुरुष वर्ग बाप्पाची मूर्ती घेण्यासाठी जातो आणि दुसरीकडे घरातल्या बायका आणि मुलं प्रसाद आणि नैवेद्याची तयारी करतात. उदकांचा सुगंध, लाडू आणि करंजीचा गोडवा घरात भरून राहतो. बाप्पा येणार ही गोष्ट घरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करते. गणपती बाप्पाचं आगमन होतं तेव्हा वातावरणात एक वेगळीच शांतता असते. घरातले सगळे दारापाशी बाप्पाची वाट पाहत उभे असतात. बाप्पाची मूर्ती आणली जाते आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या गजरात बाप्पाला घरात आणलं जातं. घरातल्या स्त्रिया बाप्पाच्या मूर्तीचे औक्षण करतात. घरात मंगलमय वातावरण तयार होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही मूर्ती आणल्यावर घरातल्या एका विशिष्ट जागी ती स्थापन केली जाते. त्या जागेची आधीच सुंदर सजावट केलेली असते. बाप्पाची मूर्ती त्या ठिकाणी ठेवल्यावर घरात एक चैतन्यमय ऊर्जा संचारते. घरातला प्रत्येक सदस्य बाप्पाच्या मूर्तीसमोर हात जोडून उभा राहतो. वर्षभर आपण ज्या क्षणाची वाट पाहिली तो क्षण अखेर येतो. अशा प्रकारे बाप्पाचे आगमन घरात झालेले आहे. आणि घरात गणपती बाप्पाचं आगमन होतं हा फक्त मूर्ती आणण्याचा सोहळा नसतो, तर तो आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा एक भाग असतो. बाप्पाचे हे आगमन घराला आणि कुटुंबाला एकत्र आणतं. हा सण आपल्याला एकत्र राहण्याची आणि आनंदाने जगण्याची शिकवण देतो.